तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुढील भरती ऑल स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर. डेली 25 GK क्वेश्चन सिरीजमधला हा व्हिडिओ क्रमांक 3. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मीराबाई चानू ही वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे. पुढचा क्वेश्चन. झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव हे आहेत. पुढचा क्वेश्चन. पाणी पंचायती संकल्पना कोणी विकसित केली? तर पाणी पंचायती संकल्पना विलासराव साळुंखे यांनी विकसित केली. पुढचा क्वेश्चन. प्रकाशे ही तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे नंदुरबार या जिल्ह्यात आहे. पुढचा क्वेश्चन. भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1993 साली झाली. पुढचा क्वेश्चन. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर गोंदिया जिल्ह्याची 1 मे 1999 रोजी झाली. पुढचा क्वेश्चन. भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? तर इराण या देशाशी चाबहार प्रकल्प राबविला आहे. क्वेश्चन. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो? तर 10 जिल्ह्यातून जातो. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. कोकण किनारपट्टी महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. पुढचा क्वेश्चन. कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे? नागपूर, पणजी, छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. पुढचा क्वेश्चन. जागतिक चिमणी दिवस कोणता? तर जागतिक चिमणी दिवस हा 20 मार्च हा आहे. पुढचा क्वेश्चन. भामरागड टेकड्या कुठे स्थित आहेत? तर भामरागड टेकड्या ह्या गडचिरोली जिल्ह्यात स्थित आहेत. पुढचा क्वेश्चन. संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धाराशिव जिल्ह्यामध्ये संत गोरोबा कुंभार यांची समाधी आहे. पुढचा क्वेश्चन. पहिली ICC वर्ल्ड T20 क्रिकेट स्पर्धा पुरुष कोणत्या देशाने जिंकली? तर भारत या देशाने जिंकली. पुढचा क्वेश्चन. 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर 52 दरवाजाचे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला ओळखले जाते. पुढचा क्वेश्चन. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर अहिल्यानगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढचा क्वेश्चन. महाराष्ट्रातील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विष्णू शास्त्री गोडसे भटजी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा क्वेश्चन. चंद्रकांत मांढारे कला संग्रहालय कुठे आहे? कोल्हापूर येथे कला संग्रहालय आहे. पुढचा क्वेश्चन. आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे कुठे आहे? तर नाशिक येथे हे विद्यापीठ आहे. पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते? तर पाक्षिक हे दर 15 दिवसाला प्रकाशित होते. पुढचा क्वेश्चन. कोणाच्या पिल्लास बछडा म्हणतात? तर वाघाच्या पिल्लास बछडा म्हणतात. पुढचा क्वेश्चन. विशाळगड हा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विशाळगड हा कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. पुढचा क्वेश्चन. पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम कोठे होतो? तर पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम नृसिंहवाडी येथे होतो. पुढचा क्वेश्चन. कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे? तर राऊतवाडी हा धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. आजचा शेवटचा क्वेश्चन. डार्क स्काय स्पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली जाते? तर पेंच व्याघ्र प्रकल्पाची डार्क स्काय व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषणा केली जाते. तर आजचे व्हिडिओ आपण इथेच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.